नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मॅथेमॅटिक पार्ट 1 चा आपला जो पेपर आहे तो 6 तारखेला आहे आणि या मॅथेमॅटिक पार्ट 1 च्या पेपरमध्ये कशाप्रकारे जास्तीत जास्त मार्क मिळतील, यावर आपण चर्चा करणार आहोत. तर आजची ही प्रश्नपत्रिका तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. तर या प्रश्नपत्रिकेवरती चर्चा करूयात. पण सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 6 पर्यंत सगळ्या चॅप्टरच्या वन शॉट व्हिडिओ मित्रांनो आपण बनवल्यात आणि इम्पोर्टंट आहेत. यातलेच बरेचसे प्रश्न या वर्षीच्या परीक्षेला येऊ शकतात. त्यामुळे या वन शॉट व्हिडिओ तुम्ही बघा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे सगळ्या व्हिडिओच्या चॅप्टर नंबर 1 पासून 6 पर्यंत सगळे वन शॉट दिलेले आहेत. 1-1 तासाचे फक्त वन शॉट आहेत मित्रांनो. तेवढे तुम्ही बघितले ना तर तुम्हाला मॅथेमॅटिक्स पार्ट 1 मध्ये 40 आउट ऑफ 40 मार्क आरामात मिळू शकतात. ज्याची पास व्हायची गॅरंटी नाहीये तो पण चांगल्या मार्काने पास होईल. एकदम इम्पोर्टंट व्हिडिओ आहेत. नंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. तर बघा मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन तुमच्याकडे असतो क्वेश्चन पेपरमध्ये, पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर ए आणि बी असे 2 सब क्वेश्चन असतात. ए मध्ये 4-4 मार्काचे तुम्हाला 4 एमसीक्यू प्रश्न विचारले जातील, 4च्या 4 सोडवायचे आहेत आणि बी मध्ये 4-4 मार्काचे 4 1 मार्काचे प्रश्न विचारले जातील, ते 4 सगळे सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1 हा पूर्णपणे 8 मार्काचा असतो, 8 मार्क्सचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला 8 आउट ऑफ 8 मार्क मिळू शकतात. त्यासाठी तुम्ही कुठल्याही जुन्या 3-4 प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या किंवा 4-5 प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या आणि त्याच्यातला फक्त पहिल्यातला ए आणि बी एवढेच क्वेश्चन सोडवले, तरी तुम्हाला इथं 8 मार्क फिक्स होतील. तर बघा इथं पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय, dx is equal to 49, dy is equal to -63, d is equal to 7, then what is the value of x? पहा मला x ची व्हॅल्यू काढायची फॉर्म्युला असतो dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू आहे 49, 49 लिहिली. अपॉन d ची व्हॅल्यू 7 आहे, 7 लिहिली. 7 7 जा 49, आन्सर आलं 7. ए ऑप्शन करेक्ट आहे. इथे y ची पण व्हॅल्यू विचारली जाऊ शकते. जर तुम्हाला y ची व्हॅल्यू विचारली, तर y ची व्हॅल्यू काढायची आहे dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे -63 आणि d ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 7. तर 7 9 जा 63 -9. जर y ची व्हॅल्यू काढायला सांगितली असती, तर -9 आली असती. आपल्याला सध्या x ची विचारले म्हणजे 7 आले. मित्रांनो, या पद्धतीचा प्रश्न इथं 100% विचारला जातो. त्यामुळे या प्रश्नाच्या थोडंसं तयारीत राहा. इथं आकडे बदलतील. d dx dy च्या ऐवजी d dm dn च्या व्हॅल्यू दिल्या जातील आणि m आणि n च्या व्हॅल्यू काढा. असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा. व्हिच इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? खालीलपैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे? तर मित्रांनो ऑप्शन ए नाही तर बी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बघा तुम्ही x ने x+5 ला मल्टिप्लाय करा. x इंटू x केला x चा स्क्वेअर येईल. प्लस x इंटू 5 केला 5x येईल इज इक्वल टू 2. तर x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 2 हे या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कारण इथं काय आला तुमचा स्क्वेअर आला. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? ज्या इक्वेशनचा हायेस्ट स्टँडिंग इंडेक्स 2 असतो त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ए, बी, सी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. तुम्ही म्हणाल सर इथे स्क्वेअर आला, हे का नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन? तर मित्रांनो बघा इथं खाली x आहे. खाली x घालवण्यासाठी तुम्ही सगळीकडे x ने मल्टिप्लाय केलं तर इथे x क्यूब होऊन राहतो. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. ऑप्शन बी करेक्ट आहे. हा प्रश्न आतापर्यंत 4 ते 5 वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला आहे. इथे एक असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर्षी, which equation is नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन असा सुद्धा येईल. मग तिथं तुम्हाला 4 पैकी 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन असतील आणि एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाच्या सुद्धा आपल्याला तयारीत राहायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, 3rd नंबरचा. याच्यामध्ये विचारलंय सिक्वेन्स -10, -6, -2 अँड 2. तर ही इज अॅन एपी, रिझन डी इज इक्वल टू 16. इज अॅन एपी, रिझन डी इज इक्वल टू 4. इज अॅन एपी, रिझन डी इज इक्वल टू -4. काय इज नॉट अॅन एपी? नेमकं काय आहे? तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट डिफरन्स काढा. T2 मायनस T1 आपण करतो. T2 आहे -6, T1 आहे 10. -6 मायनस -10. तर इथं काय होतं -6 आपल्या जागेवर मायनस मायनस प्लस 10 होतं. 10 मधून 6 गेला 4. इथं काय आला कॉमन डिफरन्स 4 आलेला आहे. आता D बरोबर तुम्ही काय करा T3 मायनस T2 करा. T3 मायनस 2, T3 मायनस 6. -2 मायनस -6 बघा. मग आपल्याकडे इथं काय होईल बाबा -2 मायनस मायनस प्लस 6 किती झालं 6 मधून 2 गेले आपल्याकडे आले 4. तर इथे पण कॉमन डिफरन्स 4 आलाय. दुसरा आपल्याकडे D इज इक्वल टू T4 मायनस T3 करा. T4 2 आहे आणि मायनस T3 मायनस 2 बघा 2 मायनस मायनस प्लस 2, 2 प्लस 2 4. म्हणजे कॉमन डिफरन्स सगळीकडे डिफरन्स जो आहे आपल्याकडे 4 आलेला आहे. म्हणजे इथं डिफरन्स जो आहे डिफरन्स बिटवीन इन ईच कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 4 आहे. म्हणजे इथं डिफरन्स 4 आहे आणि ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सॉरी ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. तर ऑप्शन बी करेक्ट आहे, की बाबा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. रिझन डी इज इक्वल टू 4.
या प्रकारचा प्रश्न क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये सुद्धा विचारला जातो, की कुठली सिक्वेन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे चेक करा. पुढचा प्रश्न आहे 4th नंबरचा. हा पण आतापर्यंत 4 ते 5 वेळा बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला आहे. व्हिच नंबर फ्रॉम द फॉलोइंग इज कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. आता कुठला नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही. बघा 0 पासून ते 1 पर्यंत प्रोबॅबिलिटी असते. प्रोबॅबिलिटी कधीही 0च्या पेक्षा खाली नसते, म्हणजे तुमची निगेटिव्ह नसते आणि 1 पेक्षा मोठी नसते. ती 0 टू 1 यांच्यामध्येच असते. तर इथं 1.5 हा नंबर आहे, तो 1 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही प्रोबॅबिलिटी नाहीये. बाकी सगळ्या प्रोबॅबिलिटी आहेत. तुम्ही म्हणाल सर 15 हा नंबर तर किती मोठा आहे? इथं 15% आहे. 15% म्हणजे 15/100 म्हणजे 0.15 असतं. हा सुद्धा बिटवीन 0 टू 1 आहे. त्यामुळं ही पण प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. ही प्रोबॅबिलिटी नाही. इथे तुम्हाला एक असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, की जी नंबर किती आकडे असतो? तर 15 हा प्रश्न येऊ शकतो. किंवा जी सुरुवात कधीपासून झाली? 1 जुलै 2017 हा पण आकडा लक्षात ठेवा. या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. इथे पुढचा एक प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये जर तुम्ही बघितलं, तर 1 बी मध्ये आपल्याला अशा प्रकारे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला विचारली जाऊ शकते. अतिशय सोपा असतो. इथं पहिलं 5 इंटू 1 करायचं बघा. 5 इंटू 1 करायचं, मध्ये मायनसचं साइन आणि -3 इंटू -2. -3 इंटू -2. बघा 5 1 जा 5, मायनसचं साइन आणि 3 2 जा 6. इथं लिहिलं 6. 5 - 6 -1 आन्सर आलं. हा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जातो. ओके. यानंतर पुढचा मुद्दा बघा. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. बघा फर्स्ट टर्म काय या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये a इज इक्वल टू 5. फर्स्ट टर्म 5 आहे. आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स म्हणजे T2 T1. T2 किती 1 आणि T1 किती 5. 1 - 5 किती झालं बाबा? -4. -4 आन्सर आलं. म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे तो -4 आणि फर्स्ट टर्म जे आहे ते 5 आलं. तर एकदम सोपा प्रश्न आहे. इथे पण आपल्याला 1 मार्क्स मिळू शकतात. पुढचा एक क्वेश्चन आपल्याकडे बघा. हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये काय आहे? फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 100 रुपीज अँड प्रीमियम वरती आहे शेअर 65 रुपीज. व्हॉट इज द मार्केट व्हॅल्यू? मित्रांनो, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू तुमची फेस व्हॅल्यू प्लस शेअर काय प्रीमियम वरती आहे. प्रीमियम. तर शेअर प्रीमियम वरती आहे. मग इथं तुम्ही फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम लिहाल. फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे आणि प्लस प्रीमियम 65 आहे इज इक्वल टू 165. जर प्रीमियमच्या ऐवजी डिस्काउंट असता, तर मग ती मार्केट व्हॅल्यू काय बाबा? फेस व्हॅल्यू मायनस डिस्काउंट केला असता. असा पण प्रश्न येऊ शकतो. ओके. पुढचा बघा. राईट अ सॅम्पल स्पेस इफ वन डाय इज थ्रो. एक डाय जर का थ्रो केला तर सॅम्पल स्पेस आपल्याकडे काय येईल बाबा? तर एक डाय थ्रो केल्यावरती डायवरती 1 to 6 पर्यंतचे आकडे असतात. मग सॅम्पल स्पेस येईल 1, 2, 3, 4, 5, 6. हा सॅम्पल स्पेस मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. तर अशा प्रकारे हे प्रश्न असतात. इथे कधी-कधी अजून एक प्रश्न विचारला जातो, x प्लस y ची व्हॅल्यू काढा. असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो, ज्याच्यामध्ये 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि x + y ची व्हॅल्यू काढा किंवा 2x + y = 3 असं इक्वेशन दिलं जाईल. यामध्ये x ची व्हॅल्यू दिली जाईल आणि y ची व्हॅल्यू काढा. अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा इथे आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हे 2 प्रश्न जे आहेत हे पण महत्त्वाचे आहेत. यांची पण तयारी आपल्याला ठेवायची आहे. किंवा इथं एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ए-बी-सीच्या किमती काढा, हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि इथं तुम्हाला सॅम्पल स्पेस कुठलाही दिला जाईल. इथं जसं 1 डाय थ्रो आहे, त्याच्याऐवजी 1 कॉइन थ्रो केलं, 1 कॉइन टॉस केल्यावर सॅम्पल स्पेस काय असेल? 2 कॉइन टॉस केल्यावर सॅम्पल स्पेस काय असेल? 3 कॉइन टॉस केल्यावर सॅम्पल स्पेस काय असेल? अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. आता इथं कंप्लीट द ॲक्टिव्हिटी बघा. याच्यामध्ये मला हा टेबल पूर्ण करायचा मित्रांनो. खूप सोपा आहे. x + 2y = 4 आहे, तर हा टेबल पूर्ण करा. याच्यामध्ये बघा पहिला पॉइंट काय आहे? x = -2 आहे, तर y ची व्हॅल्यू किती असेल? मग हे जे इक्वेशन आहे आपल्याकडं x + 2y = 4. याच्यामध्ये x च्या जागेवर -2 लिहा. म्हणजे -2 + 2y = 4. 2y = 4 आपल्या जागेवर हे -2 मायनस आहे. पलीकडे गेले +2 झाले. 2y = 4 + 2 6 आणि y = 6 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय इथले डिवाइडेड बाय y = 2 3 जा 6. y = 3 आलं. म्हणजे या बॉक्समध्ये तुम्ही काय लिहा बाबा? आन्सर 3 लिहून टाका. डोक्याला ताप नाही. एकदम सोपा प्रश्न आहे. इथं तुम्ही 3 लिहिलं आणि या बॉक्समध्ये काय लिहाल? -2 आणि 3 झालं. आता इथे बघा, इथे y = 1 आहे आणि x ची किंमत काढा. आता x + 2y = माझ्याकडे 4 आहे. आता y च्या जागेवर 1 लिहा. x + 2 y ची व्हॅल्यू 1 = 4. x + 2 1 जा 2 = 4. x आपल्या जागेवर 4 आपल्या जागेवर +2 पलीकडे गेले -2. x = 4 मधून 2 गेले 2 राहिले. म्हणजे इथे माझ्याकडे 2 येईल आणि म्हणजे इथं मला 2 आणि 1 हे लिहिता येईल.
हा एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हा बऱ्याचदा येतो, बऱ्याचदा येऊन गेलाय. इक्वेशन बदलेल, इकडचे आतले नंबर बदलतील, पण हा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर ऑफ रूट काढण्यासाठी मला अगोदर त्याच्या डिस्क्रिमिनंटची म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायला लागते. आता इथे बघा एम स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 याच्यामध्ये a ची व्हॅल्यू काय बाबा? एम स्क्वेअरच्या बाजूला जो नंबर असतो तो a. आता इथं काहीच नाही म्हणजे एम इथं 1 आलं. m च्या बाजूला 2 आहे म्हणजे b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू काय बाबा 9 आहे म्हणजे a1 b2 आणि c9. आता b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. आता याच्यामध्ये b चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे. b ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ac. 4 इंटू a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू इथं 9 लिहा. आता पुढे कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी इथं काय होईल बघा. या ठिकाणी 2 चा स्क्वेअर आला 4 मायनस 4 9 जा 36. 4 मायनस 36 झालं इथं -2. बाकी काय बघायची गरज नाही. तर इथं बाबा ही जी व्हॅल्यू आहे -2 ही 0 पेक्षा छोटी आहे. म्हणून याचे रूट जे आहेत ते नॉट रिअल आहेत. आणि जर ही 32 असती, 0 पेक्षा मोठी असती, तर रिअल अँड अनइक्वल म्हटलं असतं. आणि डेल्टाची व्हॅल्यू 0 असती, तर रिअल अँड इक्वल म्हटलं असतं. तर असा प्रश्न आपल्याला कधी-कधी क्वेश्चन नंबर 2b मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो बघा. 2a मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले जातील. 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात. आता हे 2 झाले. हा तिसरा एक सिंपल आहे. ओके. तर याच्यामध्ये बघितलं तर स्मिता हॅज इन्व्हेस्टेड ₹12,000 अँड पर्चेस शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹10 ॲट प्रीमियम ₹2. म्हणजे त्यांनी पर्चेस केलेत काही शेअर. एवढे पैसे इन्व्हेस्ट केले ₹12,000 12,000 आणि काही शेअर पर्चेस केले. ते फेस व्हॅल्यू ₹10 होती आणि ₹2 जे आहे ते ₹2 जे आहे ते प्रीमियम वरती आहे. आणि आपल्याला नंबर ऑफ शेअर काढायचा आहे बघा. पहिली गोष्ट फेस व्हॅल्यू ₹10 आहे आणि प्रीमियम ₹2 आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू आपल्याकडे किती ₹10 प्लस प्रीमियम. 10 प्लस 2 किती बाबा? प्रीमियम 2 आहे. 10 प्लस 2 12 आले. ओके. नंबर ऑफ शेअर म्हणजे काय? टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. टोटल इन्व्हेस्टमेंट इथं 12,000 आहे ती लिहिली. मार्केट व्हॅल्यू ₹12 आलेली आहे. तर ती 12 लिहा. आता 12,000 अपॉन 12 केलं की माझ्याकडे इथं काय आन्सर येईल? 1,000 येईल. संपला विषय. एकदम सोपा मित्रांनो हा प्रश्न आहे. आता क्वेश्चन नंबर 2b मध्ये जर तुम्ही विचार केला, तर आता हे मला काही सॉल्व्ह करता येणार नाही. पण ही क्वेश्चन पेपर मी नंतर पूर्ण सॉल्व्ह करून देणार आहे तुम्हाला बोर्डवरती. त्यामुळे जरा नीट बघा. पण याच्यातले इम्पोर्टंट क्वेश्चन सांगतो. सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन हा क्वेश्चन तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधला आहे. त्यातल्या त्यात या क्वेश्चनची जास्त तयारी करा. या वर्षीसाठी हा महत्वाचा आहे. के ची व्हॅल्यू काढा. हे इक्वेशन बदलेल, एक्स ची व्हॅल्यू बदलेल, के ची व्हॅल्यू काढायला तुम्हाला प्रश्न हमखास विचारला जातो. याच्यानंतर 19th टर्म काढायच्या ऐवजी nth टर्म काढा, 20th टर्म काढा, 24th टर्म काढा, 20th टर्म काढा किंवा 24 किंवा 25th टर्म काढा. या प्रकारचा प्रश्न हमखास दरवर्षी विचारला जातो 2 मार्काला. त्याच्यामुळे याची तयारी करा. तुम्हाला इथं अरिथमेटिक प्रोग्रेशन बदलेल. 7, 13, 19, 25 च्या ऐवजी 20, 24, 28 अशी येईल. पण प्रश्न तुम्हाला जाईल. त्याचबरोबर इथं बघा हा एक तुमचा फायनान्शियल प्लॅनिंग मधला प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे तुमचा स्टॅटिस्टिक मधला प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हा प्रश्न पण जरा थोडासा बघून जा. याच्यामध्ये आणखी एक प्रश्न तुमचा हमखास असतो तो या ठिकाणी विचारलेला नाहीये बघा. एक प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडचा इथं प्रश्न 100% असतो. यावर्षी नाही विचारला, या प्रश्नपत्रिकेमध्ये नाहीये. पण फॅक्टरायझेशन मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन करा, सॉल्व्ह करा. हा प्रश्न 100% यावर्षी येईल. त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नाची सुद्धा इथं तुम्हाला तयारी करायची आहे. पुढचा आता 3 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे, तर मी सॉल्व्ह करून देत नाही. पण तुम्हाला इथं कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सांगतो बघा. 3 मार्कला काय-काय विचारलं जातं. सगळ्यात पहिली गोष्ट ग्राफ. ग्राफची तयारी करा 3 मार्कला विचारला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल 3 मार्काला. तिसरी गोष्ट फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड तुमचा बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला 3 मार्कला आहे. त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्न याची तयारी करा. रेट ऑफ रिटर्न फायनान्शियल प्लॅनिंग मधला आहे. तो 3 मार्क्सला येऊ शकतो. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक मधला एक प्रश्न 3 मार्काला येईल. सोपा आहे. आणि प्रोबॅबिलिटी मधला एक प्रश्न प्रोबॅबिलिटी. मी तुम्हाला काय म्हणतो माहितीये का, हे प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक 2 चॅप्टर खूप सिंपल आहेत. त्यांची तयारी करा. त्याच्यातले 2 प्रश्न तुम्हाला 3 मार्कला आहे आणि बाकीचे तुम्हाला चॅप्टर अवघड जातात. मग पहिल्या चॅप्टर मधला फक्त ग्राफ आणि क्रॅमर्सची प्रॅक्टिस करा. दुसऱ्या चॅप्टर मधला फॉर्म्युला मेथड करा. चौथ्या चॅप्टर मधला रेट ऑफ रिटर्न करा. एवढं करा आणि स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटी हे 2 चॅप्टर पूर्ण करा. बघा या ठिकाणी हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न तुम्हाला दिलाय बाबा फायनान्शियल प्लॅनिंग मधला. ठीक आहे, थोडासा वेगळा होता. पण इथे बघा तुमचा प्रोबॅबिलिटी मधला प्रश्न आला. प्रोबॅबिलिटी मधला प्रश्न तुम्हाला विचारला जातो. इथे तुमचे 3 मार्क्स फिक्स झाले. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3b मध्ये जर तुम्ही बघितलं, तर बघा इथं क्रेमरचा रूल आला, 3 मार्क फिक्स झाले. फॉर्म्युला मेथड आला, 3 मार्क फिक्स झाले. संपला विषय. 2 सोडवले तरी 6 मार्क्स झाले. 2च सोडवायचे असतात.
इथं बघा तुमचा टू रोल डाय झाला. हा आला तुमचा प्रोबॅबिलिटी मधला. बोललेलो प्रोबॅबिलिटी करून ठेवा. हा एक सिंपल आहे. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला आला तुमच्या अझ्युम मीन मेथडने हे करण्यासाठी तुम्हाला अझ्युम मीन मेथडने सॉल्व्ह करायला सांगितलंय. मीन काढायला सांगितलं. हा तुमचा स्टॅटिस्टिक मधला आला. इथे 3 मार्क. सगळे प्रश्न सोपे असतात. आता पुढचा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 4 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला मी काय करायला सांगतोय? 4 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी सगळ्यात पहिली गोष्ट पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर आणि 6 चॅप्टर या 4 चॅप्टरवरती फोकस करा. याच्यातलेच क्वेश्चन 3 मार्क्स, 4 मार्क्सला येतात. ओके. बघा इथं कसं आलाय, हा जो प्रश्न आहे, मनीषा वांट टू डिस्ट्रिब्यूट इथं हा जो प्रश्न आहे, हा साधारणतः प्रश्न मला असं वाटतं, की तुमच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला आहे. हा जो प्रश्न आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला आहे. पहिला चॅप्टर आहे, दुसरा चॅप्टर आहे, तिसरा चॅप्टर आहे आणि हा जो एक प्रश्न आहे तुमचा हा प्रश्न जो आहे तुमचा कशामधला आहे? स्टॅटिस्टिक मधला आहे. बघा, हा स्टॅटिस्टिक मधला प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला इथे 4 मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याची तयारी करायची आणि इथे बघा तुम्हाला मी बोललेलो स्टॅटिस्टिक्सची तयारी करा. हा तुम्हाला इथं हिस्टोग्राम आलाय आणि त्याच्यानंतर इथे बघा हा तुमचा फर्स्ट नंबरचा जो चॅप्टर आहे त्याच्यातला क्वेश्चन आहे. पण तुम्ही हा क्वेश्चन आरामात सोडू शकता हिस्टोग्रामसाठी. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही आपण क्वेश्चन पेपर बघितली. याच्यातले इम्पोर्टंट क्वेश्चन बघितले. पण एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 6 पर्यंत सगळ्या चॅप्टर्सचे मित्रांनो मी तुमच्यासाठी स्पेशल वन शॉट व्हिडिओ बनवलेत. आणि त्याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेला यावर्षी येतील असे इम्पोर्टंट प्रश्नच जे आहेत त्यावर चर्चा केली. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवरती क्लिक करा. सगळ्या लिंक दिल्यात. प्रत्येक चॅप्टरची लिंक दिली. तर त्या सगळ्या चॅप्टरच्या लिंक मित्रांनो एकदा बघून घ्या आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला खूप फायदा होईल. चांगले मार्क पडतील. तर मी थांबतो. तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि सगळ्या व्हिडिओ बघून घ्या वन शॉटच्या. बाय मित्रांनो. धन्यवाद.